हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आज आमच्या लाईफमध्ये हे होता दिवस. एवढा महत्त्वाचा होता की बस. तर हे कशासाठी तर हे राहिलं बघा. ही आम्ही लक्ष्मी आमची घरी घेऊन निघालो आहे. आम्ही नवीन कार बुक केली होती, तर हे सगळी प्रोसेस चालू होती. आणि स्वामींच्या कृपेने, साईबाबाच्या कृपेने एवढं आम्हाला हे झालं ना. आम्ही निघालो होतो दुसरीच घ्यायला आणि ही घेतली. एवढं छान वाटत होतं ना आम्हाला. आम्ही कधीतरी गावाला येतो ना, तर म्हटलं चला कशाला नवीन गाडी घ्या, तर जुनीच हे करायचं, जुनी घेऊन ठेवायचं. पण जुन्यामध्ये पण एवढी प्राईस बोलत होते की बस. आणि कुठे लांब पण जाणार नव्हती गाडी ती. जुनी घेतली की जवळच असं कुठंतरी. आणि असंच एकदम उठलो आणि असंच बोलत बसलेलं, तर म्हणाले चल बघून तरी येऊया. माझे मिस्टर म्हणाले. तर ही गाडी आम्ही बुक केली होती. कोणती ती नंतर सांगते. हे हार वगैरे घालायचे चालले होते. हा छोटा हार येलो कलरचा त्यांचा होता आणि रेड आम्ही आणलेला होता. आणि टाटाची गाडी होती ही. आणि आमची कँडी होती कॅट. तिच्या ह्याच्या बोनेटवरती पाय वगैरे उठवलेले. एवढं सुंदर वाटत होतं ना. आणि ती कॅट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कँडी नाव आहे. हे माझी मुलगी गणपती बाप्पाला आतमध्ये हार घालत होते. हे बघा. खूप महत्त्वाची आहे ती आमच्यासाठी. छोटी एकदम 2 महिन्याची असताना, 1.5 महिन्याची असताना आम्ही तिला घेतलेली होती. तेव्हापासून ही आमच्याबरोबर आहे आणि काहीच तिचा प्रॉब्लेम नाही. हे गाडीचं पूजन चाललं होतं. हे बघा. एवढं नवीन आपल्या जिंदगीमध्ये आपल्या लाईफमध्ये जी वस्तू येते ते किती सुंदर वाटतं ना. हे बघा, हे तिचे पाय उठवलेले. सगळे गाडीवरती पाय उठवतात, पण मला ते नाही हे वाटलं. उठवतात, छान आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, मस्त आहे ते. पण मला नाही ते आवडलं. आपलं एवढं आपण हे करायचं, त्याच्यावर पाय आपले स्वतःचे करायचे. तर मी माझ्या हे कँडीचे हे केले होते. आणि माझ्या मुलीचे पाय मी जे आपण ड्रायव्हिंग सीटवरती बसतो ते मी माझ्या मुलीचे पाय हे केले होते, माझी लक्ष्मीचे. हे बघा, उठवून पुढे आली होती. कशी वाटली आमची गाडी नक्की सांगा. नंतर हे माझ्या मुलीचे हे केले होते पाय. त्यांच्यापाशी ताट नव्हते. मी विचारलेलं, पण ते बोलले होते हाय, पण ते एक पूजामध्ये घेतलेलं होतं, तर त्यांनी हे दिलेलं. आणि हे माझ्या लक्ष्मीचे पाय मी इथे हे केले होते. हे बघा. इथे उठवलेले. असं नाही की बोनेटवर नाही करायचं, पण ते मला नाही आवडलं म्हणून मी इथं हे केलं. ते कसं वाटतं ना, आपण एवढं हे करायचं, नंतर त्याच्यावरती पाय द्यायचे. एक ह्याने छान वाटतं, एका ह्याने मला नाही ते हे झालं. माझा हा मुलगा हे करतोय, श्रीफळ हे करतोय. हे बघा. कसं करतोय. इथेच आमची व्यवस्थित पूजा झाली होती. नंतर घरी गेल्यावर पण पाऊस येत होता, तरी पण बिल्डिंगच्या बायका सगळ्या पार्किंगमध्ये येऊन खाली थांबलेल्या. तिथे पण आमची गाडीची पूजा झाली होती. पण एवढा पाऊस होता ना मे महिन्यात. आणि संकष्टी होती मेची 16 तारखेची, तेव्हा मी बुक केलेलं होतं. आणि 22 तारखेला गाडी घरी घेऊन गेलेलो. आणि गुरुवारीच आम्ही गाडी घरी घेऊन गेलो होतो. गुरुवार हा आमच्यासाठी खूप खूप हे दिवस महत्त्वाचा आहे. का तर लहानपणापासून साईबाबा, स्वामी समर्थ यांना खूप मानतात, दत्तगुरू यांना. माझे आई पप्पा वगैरे असं वशाट वगैरे पहिल्यापासून आमच्या घरामध्ये कोणच खात नाही गुरुवारचं. आणि गुरुवार आम्ही हा पहिल्यापासूनच हे करतो. जसं मला समजतं आहे तसं गुरुवारी आमच्या घरात कोणाचंच हे नसतं आहे. गुरुवारी खूप हे करतात आमच्या घरामध्ये. हुंबराला वगैरे माझी आई पुजते. असं आम्ही बघत आलेलो आहे लहानपणापासून. मुंबईला होतो तर असं जायचे मंदिरात वगैरे. हे गाडीनंतर पूजन वगैरे झाल्यानंतर ते बोलले होते हे करायचं होतं, ते हे करा, एक प्रोसेस. तर हे केली होती. नंतर चावी वगैरे दिली होती त्यांनी हातामध्ये. कशी वाटली आमची घरची लक्ष्मी नक्की सांगा.
आणि नंतरनं आम्हाला लगेच अहमदाबादला यायचं होतं ना, तर आम्ही नंतर देवाचे दर्शन करायला गेलेलो कुलस्वामीचे वगैरे नवीन गाडी घेतल्यामुळे. तर कुठे कुठे गेलो होतं दर्शन करायला ते बघा, आणि तुम्ही पण चला दर्शन करायला. कँडी बघा ही कुठे ही करते. मजा आली होती तिला पण. आणि 2-3 दिवस आम्ही दर्शन करायला गेलो होतो तिकडेच राहिलेलो. पण एवढ्या पावसामध्ये पण आम्ही गेलोच होतो गाडी घेऊन दर्शन करायला. हे बघा, बघते बघा कशी ती सगळीकडे. आणि नक्की सांगा कमेंटमध्ये करून गाडी कशी वाटली. आणि चला आमच्याबरोबर देवदर्शनाला. हे सगळे आता प्रोसेस चाललेले, कागदपत्राची वगैरे काय काय करायचं, इन्शुरन्स वगैरे ते सगळं होतं. हे तर सर्वांना माहीत असतं, पण ते कागद वगैरे आता हे चालले होते. हे माझा मुलगा मुलगी हे आम्ही सगळे बसले होतो, हे शूट करत होते. ही कँडी बघा कुठे बसली होती. आणि नंतर गाडी संध्याकाळ झाली होती, 7-8 7-7:30 वाजल्या होत्या. तरी पण पाऊस बघा खूपच होता. नंतर रात्री बिल्डिंगवाले म्हणाले चला आपण एक फेरफटका मारून येऊया नवीन गाडीचं. ते गेले होते हे सगळे घेऊन. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या इथून कराडवरून माझ्या आईचं घर जवळ आहे, तिथून नंतर आईकडे गेलो होतो. माझे वडील नाही आहेत, तर त्यांचा फोटो मी ठेवलेला ड्रायव्हर सीटवर. ही माझ्या आईने पूजा केली आहे. आणि लगेच देवदर्शनाला निघून गेलो होतो सकाळी लवकर उठून. पाऊस बघा किती होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पण खूपच पाऊस होता. माझा मुलगा ड्राईव्ह करतो आहे आणि त्याच्या मित्राला घेतलं होतं, का तर खूपच असं 2-3 दिवस हे करायचं होतं म्हणून घेऊन गेलो होतो. आणि बघा हे पुढचं काय दिसतंय का, आणि कुठं निघालो आहे ते सांगा तुम्ही नक्कीच. कुठल्या देवाला दर्शनाला निघालो पहिल्यांदा. पाऊस बघा किती होता, काहीच दिसत नव्हतं डोंगरामध्ये ह्या. काहीच म्हणजे काहीच दिसत नव्हतं. कशी वाटली ही गाडी नक्की सांगा. पंच गाडी आहे टाटाची, टॉप मॉडेल. बाय.